शेतकरी मित्रांनो, आपला हा जो प्लॉट परवा मग आम्ही लागणीचा व्हिडिओ कालच टाकलेला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोप लागण, त्यात मी एक सांगितलेलं की रोप आपल्याला दाबून लावलं पाहिजे. तर आता आपण ह्या प्लॉटला पाणी दिले, तुम्हाला वाटणार नाही ह्याला पाणी दिले, पाटानं पाणी दिले. जमिनीमध्ये निचरा प्रणाली असल्यामुळं कुठं अजिबात पाणी ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही, म्हणजे पूर्ण निघून गेलं. आता रोप आपल्याला आज काम काय करायला, रोप दाबून घ्यायचं काम करायला लागलोय. पाणी दिलंच, आता दोन पायामध्ये धरायचं आणि रोप दाबायचं. रोप दाबल्यामुळं काय होते बघा, एकतर रोप व्यवस्थित मातीशी एकरूप होते. आता किती खाली जातं जवळपास एवढं बोटभर रोप खाली जातं. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे बघा रोप दाबायचं. दाबल्यामुळे ते मातीशी एकरूप होतं आणि एकरूप झाल्यामुळं त्याला फुटवे वगैरे लवकर येणं किंवा मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होणं. कुठं गड्यांनी कामगारांनी ही अशी तिरकी रोपं लावली आहेत. आता हे किती तिरकं लावले बघा, तेही आपल्याला सरळ करता येते रोप. हे अशा पद्धतीने रोप दाबायचं. मुळांची वाढ जेवढी चांगली तेवढी फुटवा चांगला, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि मुळांची वाढ जेवढी चांगली तेवढं वर रोप जास्त चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. आता हे रोप लावून मला वाटतं परवा दिवशी आपण ह्या रोपाची लागवड केल्या. किती आज तारीख आहे 25, 23 तारखेला ह्या रोपांची आपण लागवड केलेली आहे. 23 तारखेला लागवड केल्यानंतर इथनं पुढं 8 ते 10 दिवसांना आता गन्ना मास्टर किटची एक आळवणी होईल. त्यानंतर आपण दुसरी आळवणी नंतर 8 ते 10 दिवसाच्या दरम्यान ह्या जमिनीमध्ये अंतर मशागत ट्रॅक्टर चालवलेला नाही. आपला जो कुबोटा आहे त्या कुबोटाच्या साह्यानं आपण फक्त ह्यातलं जुनं खोडवं काढलं आहे आणि लगेच ऊसाची लागण केलेली आहे. फक्त रोटावेटर मारूनच रिव्हर्स फॉरवर्डनं सऱ्या पाडलेल्या आहेत. हे आता रोपं दाबायचं काम हे इथंपर्यंत राहिलं आहे. पलीकडं सगळं रोपं दाबून झालेलं आहे. आता ह्या प्लॉटचं विशेषत्व देण्याचं कारण काय की प्रतिकूल परिस्थितीत रोपांची नियोजन कशा पद्धतीने करायचं, तर हा विषय आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर बघू, अशाच पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्लॉटचं नियोजन